ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांपासून. तर आता इथे सायली सगळ्यांना सांगत असते तेव्हा ती म्हणते की प्रतिमा, आत्याप्रिया आणि मैनावती यांचा DNA रिपोर्ट आताच काही वेळापूर्वीच आमच्या हातात आला असं म्हणते सायली. तर आता ती बाहेर काढते तो रिपोर्ट. तर आता इथे अर्जुन आपल्या हातात घेतो. प्रिया खूप घाबरलेली असते आणि रडत असते. काय लिहिलंय त्या DNA रिपोर्टमध्ये असं म्हणतो आता इथे रविराज. बघा प्रेक्षक हो, अर्जुन DNA रिपोर्टमध्ये काय लिहिलंय ऐकण्यासाठी मी गंभीर आहे असं म्हणतो आता इथे रविराज. काय लिहिलंय रिपोर्टमध्ये असं म्हणतो तो. रिपोर्टमध्ये लिहिलंय की प्रिया आणि प्रतिमा आत्याचा DNA मॅच होत नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर सगळ्यांनाच धक्का बसतो आणि डोळे बाहेर येतात त्यांचे. काय मूर्ख लोक आहेत. ह्या मूर्ख लोकांना एवढे पुरावे दिल्यावर सुद्धा विश्वास बसत नाही आणि लोक म्हणत होते आम्हाला आधी का नाही सांगितलं. बघा प्रेक्षक कसं असतं. तो मैनावतीशी मॅच होतोय असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता सगळ्यांनाच धक्का बसतो बघा प्रेक्षक हो. आम्हाला जो संशय होता तो खरा ठरला असं म्हणते सायली. प्रिया तन्वी नाही बबली लोखंडे असं म्हणते सायली. कल्पना मामी, हा दारातून आत गेल्यावर तुझी रूम येते बरोबर ना असं म्हटलेलीस ना प्रिया. हो असं म्हटलेलीस सायली. अर्जुन आणि मी ह्या चिन्यांवरती खेळायचो ना असं म्हणते आता इथे प्रिया. हे सगळं आठवतं आता इथे कल्पनाला कसं उल्लू बनवलेली असते प्रिया बनून. हाय अर्जुन असं म्हटलेलीस ना प्रिया. ओळखलंस असं म्हटलेलीस ना ड्रामा करून. तर आता प्रतापलाही आठवतं मी तन्वी असं म्हणून ड्रामा केलेली असते ना ती सगळं आठवतं त्यांना. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तर आता इथे अर्जुन आणून देतो ते पेपर्स. सगळे वाचतात आता इथे DNA रिपोर्ट्स. धक्का बसतो आता इथे रविराजला. तर आता बाकी सगळे सुद्धा वाचतात. तर आता कल्पना आणि अस्मिता सुद्धा वाचतात. अश्विन सुद्धा वाचतो बघा प्रेक्षक हो. नाही नाही, हे वाईट स्वप्नच असणार असं म्हणते कल्पना. नाही म्हणजे कोणी कोणाला इतका मोठा धोका कसं काय देऊ शकतो असं म्हणते कल्पना. दिलाय कल्पना असं म्हणतो प्रताप. आपल्याला दिलाय. या मुलीने आपली खूप मोठी फसवणूक केली असं म्हणतो प्रताप. तर आता प्रतिमा उभारते. मी माझ्या मुलीच्या मायेसाठी तडपडत राहिले. ती मिळत नाहीये म्हणून स्वतःला दोष देत राहिले बी. आणि आता कळतंय ते नातच खोटं होतं असं म्हणते आता इथे प्रतिमा. अगं तुला प्रत्येक क्षणी माहित होतं की तू आमची मुलगी नाही आहेस असं म्हणते प्रतिमा. तरी सुद्धा आम्हाला तू खेळवत राहिलीस तू असं म्हणते आता इथे प्रतिमा. काही दिवसांसाठी काय असेल पण तुला या घराबाहेर थारा दिला होता मी. असा कसा आंधळा झालो मी असं म्हणतो रविराज. 20 वर्षाच्या मुलीची वाट बघत होतो. ती आली म्हणून असा कसा दुबळा माणूस झालो मी असं म्हणतो रविराज. बाबा असं म्हणते आता इथे प्रिया. माझं प्लीज ऐकून घ्या. मी काय सांगते ते ऐकून घ्या असं म्हणते ती. पुन्हा हा शब्द काढू नकोस तोंडातून तुझ्या असं म्हणतो आता इथे रविराज. पुन्हा बाबा म्हणालीस ना तर बघ तुझी जीभ काढून तुझ्या हातात देणं असं म्हणतो रविराज. हे बघा हा रिपोर्ट खोटा आहे असं म्हणते प्रिया. हा खोटा रिपोर्ट आहे. हा खोटा रिपोर्ट अर्जुनने मॅनेज केला असं म्हणते प्रिया. एक गप्पे असं म्हणतो आता नागराज. आम्ही आहोत ना इथे. तुला काय वाटलं मी जेलमध्ये सडत असलो तरी सुद्धा तुला वाचवणार, तोंड बंद ठेवणार. चल असं म्हणतो आता इथे नागराज. तुझी संधी संपली प्रिया मधुकर असं म्हणतो आता इथे मैपत उर्फ तन्वी किल्लेदार उर्फ तन्वी सुभेदार उर्फ बबली लोखंडे असं म्हणतो आता इथे मैपत. मग मी जिच्यावर मनापासून प्रेम केलं या सगळ्यांपैकी कोण होती असं म्हणतो आता इथे अश्विन. बबली लोखंडे. याला तर माज होता ना. याला खूप माज होता बघा प्रेक्षक हो. आता अश्विनला की माझा सासरा सुप्रीम कोर्टचा लॉयर म्हणून रविराज त्याचा सासरा वाटत असतो ना त्याला. खूप माज असतो त्याला. तर आता इथे अस्मिता म्हणते ती चेटकी नव्हती. आपल्या घरातला सगळा आनंद हिरवायला आलेली चेटकीन होती असं म्हणते आता इथे अस्मिता. अश्विन खूप जास्त रडत असतो. ही अशी चटकीन आहे जी माणसात राहिली ना तर सगळ्यांना साधी भोळी दिसते. पण जेव्हा स्वतःला आरशात बघते ना तेव्हा तिला एक वेडा वाकडा काळा निळा दिसतो चेहरा. काळे डोळे, टोकदार नाक आणि ते पांढरे केस असं म्हणते आता इथे अस्मिता ओरडून. आणि तिच्या भोवती असते अशुभाची सावली असं म्हणते आता इथे अस्मिता. तू स्वतःला आरशात बघतेस तेव्हा तुला अशीच दिसत असशील ना. अकराळ विकराळ आणि किळसवाणी असं म्हणते अस्मिता. चैतन्य असं म्हणते आता इथे कल्पना. तुला हे सगळं माहिती होतं ना मग तू तू आमच्यापासून का सगळं लपवून ठेवलंस असं म्हणते कल्पना. मावशी मला फक्त अंदाज होता. अर्जुन आणि सायली वहिनी ची घालमेल मी बघत होतो म्हणून काय बोललो नाही असं म्हणतो आता इथे चैतन्य. प्रणय बघताय ना जिला आपण आपली तन्वी समजत होतो ती तर कोणी भलतीच निघाली असं म्हणते आता इथे कल्पना प्रणयजीला. यांना खूप माज असतो आणि जाऊन लग्न लावलेलं असतं ना बघा प्रेक्षक अश्विन सोबत. किती मूर्ख लोक आहे ते हीच जाऊन अश्विनचं लग्न लावलेले असतात. खरंच प्रेक्षक हो. तर आता कल्पना म्हणते आम्ही सगळे कसं सहन करायचं. का केलंस तू हे सगळं असं म्हणतो अश्विन प्रियाला. का केलंस. प्रॉपर्टीसाठी असं म्हणतो इथे अर्जुन. हिला हिला सुभेदार आणि किल्लेदार यांची प्रॉपर्टी हवी होती असं म्हणतो इथे अर्जुन. हो ना असं म्हणतो अर्जुन. पण आमचे पैसे तुला पुरले नाहीत म्हणून तू अधिराजकडनं 10 लाख रुपये घेतलेस असं म्हणतो अर्जुन. पण तेव्हा तुला हे माहित नव्हतं ना की ते पैसे तू त्या बॅग मध्ये ठेवलेला चीजचा तुकडा होता तुझ्यासाठी. तू उडी मारलीस आणि अडकलीस. पण त्या पैशामधून तुला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही असं म्हणतो अर्जुन. कारण तू लगेच जेलमध्ये जाणार असं म्हणतो अर्जुन. तेव्हा तुला माहित नव्हतं पण आम्हाला माहित होतं म्हणून 10 काय 50 लाख रुपये सुद्धा तुला दिलेस ते असं म्हणतो अर्जुन. कारण तुझ्या हातात 50 पैसे पण लागणार नव्हते असं म्हणतो अर्जुन. रविराज काकानी एक जमीन आणि बाकीची खूप संपत्ती होती ती तन्वीच्या नावावर केली होती. पण आता कायद्याने तीही तुला मिळणार नाही असं म्हणते आता इथे सायली. ह्याला म्हणतात तेलही गेलं आणि तूपही गेलं हाती आलं दुपाट असं म्हणते आता इथे सायली.
हे बघा देव आहे ना, तो बघतोय सगळं आणि तो तुम्हाला नाही माफ करणार, तो तुम्हाला नक्की शिक्षा करेन असं म्हणते आता इथे विमल. पण अर्जुन असं म्हणतो प्रताप, 3 वर्ष चाललं होतं हे नाटक, या मुलीने केलंच कसं असं म्हणतो आता इथे प्रताप बघा प्रेक्षक हो. तर आता तो म्हणतो रविराज सारखा हुशार वकिलाच्या डोळ्यात धूळ चोखली हिने, आमच्या कुणाच्याही लक्षात नाही आलं की ही मुलगी तो आहे म्हणून असं म्हणतो प्रताप. हे सगळं हिने एकटीने नक्कीच केलं नसणार असं म्हणते सुमन. ह्यांची मदत नक्कीच झाली असेल ना असं म्हणते सुमन. हो झाली ना असं म्हणतो नागराज. केली मी मदत असं म्हणतो तो. आता खोटं कशाला बोलू. दादाच्या ऍक्सिडेंटचा प्लॅन अयशस्वी झाल्यानंतर 30 वर्षांनी संधीची वाट बघत होतो आणि प्रिया नावाची संधी तन्वीचं गाठोडं घेऊन एक दिवस मैपाच्या ऑफिसमध्ये आली असं म्हणतो नागराज. त्या टायमाला मी लई चुकीच्या मार्गाने चालला होतो. मला तो आश्रम पाहिजे होता आणि हिला पैसे, आणि ही लालची मुलगी मला मदत करायला तयार झाली असं म्हणतो होता इथे मैपत. म्हणून आम्ही हिलाच तन्वी म्हणून किल्लेदारांच्या घरात पाठवून दिलं असं म्हणतो होता इथे मैपत. ऍक्सिडेंट झाल्यानंतर छोटी तन्वी रडताना पाहिली असं खोटं सांगणारी बाई, डीएनएचे खोटे रिपोर्ट्स, हे सगळं मॅनेज करणं मैपतला शक्य होतं आणि मैपतने ते केलं असं म्हणतो नागराज. आम्ही याच मुलीला माझी शिळी बनवायचं ठरवलं. तन्वी किल्लेदार असं म्हणतो नागराज. तन्वी किल्लेदार नावाची शिडी असं म्हणतो तो. कमिशनर साहेब, आपलं डील ठरल्याप्रमाणेच होईल. या मुलीला तुम्ही रविराज समोर तन्वी म्हणून प्रेझेंट करायचं असं म्हटलेलं असतं ना नागराज. तर आता ते सगळं सांगतो तो फ्लॅशबॅक मधून. दादाच्या सगळ्या प्रॉपर्टी पर्यंत घेऊन जाणारी तन्वी नावाची शिडी असं म्हणतो होता इथे नागराज. त्यामुळे ही खोटी, तिचं नाव खोटं आणि हिची ओळख पण खोटी असं म्हणतो होता इथे मैपत. तुम्ही नागराज आणि मैपतचं काय ऐकताय असं म्हणते प्रिया. अरे हे ह्या अर्जुनला विकले गेले तसं म्हणते आता इथे प्रिया. पैशासाठी वाटेल ते करतील. मला तर वाटतं ना हा खोटा डीएनए रिपोर्ट सुद्धा त्या मैपतनेच मॅनेज केले असणार असं म्हणते प्रिया. हो हो यांनीच केलं असणार असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता रविराजला आलेलं दाखवलंय. तन्वीच्या तर पायावर एक जन्म खून आहे, म्हणजे तन्वी हीच आहे असं म्हणतो रविराज. माझं बाळ माझ्याकडे वापस आलं असं म्हणून तो तिला जवळ केलेला असतो ना, ते आठवतो त्याला आणि आता तो कानाखाली मारतो प्रियाच्या. तू फक्त माझी फसवणूक नाही केलेलीस, अपमान केलायस तू माझा असं म्हणतो आता रविराज. माझ्यातला बापाचा अपमान केलायस तू असं म्हणतो रविराज. अगं तुझ्यावर भरभरून केलेला प्रेमाचा, मायेचा अपमान केलायस तू असं म्हणतो रविराज. 20 वर्ष मी माझ्या मुलीचा घेतलेला शोधाचा अपमान केलायस तू. तुझ्यावर पायी खर्च केलेल्या पैशांचा अपमान केलायस तू असं म्हणतो रविराज. अगं तुला दिलेल्या प्रत्येक आशीर्वादाचा अपमान केलायस तू असं म्हणतो रविराज. आणि तू फक्त माझा अपमान नाही केलास, प्रतिमाच्या भावनांचा पण अपमान केलायस तू असं म्हणतो रविराज. अगं बघ बघ प्रतिमाकडे बघ असं म्हणतो रविराज. आई म्हणायचीस ना, आई म्हणायचीस ना असं म्हणतो इथे रविराज. आई या शब्दाचा सुद्धा अपमान केलायस तू असं म्हणतो रविराज. तू शी असं म्हणतो आता इथे रविराज. प्रिया असं म्हणते आता इथे. प्रतिमाने येते ती आता इथे जवळ प्रियाच्या. प्रतिमा म्हणते मला काही आठवत नव्हतं, तरी मी 20 वर्ष दारिद्र्यात रडत जगत राहिले. का कशासाठी काहीही कळत नव्हतं. मग हे भेटले. वाटलं मी ह्यांना शोधत होते, मग तू भेटलीस. तेव्हा वाटलं हीच ती ओढ जिने मला इतकी वर्ष जिवंत ठेवली असं म्हणते आता इथे प्रतिमा. माझ्या आयुष्याला तुझ्यामुळे बळ आल्यासारखं वाटलं मला. हळूहळू तुझे रंग दाखवायला लागलीस, तरी मी तुझ्यावर विश्वास ठेवला. तर आता सगळ्यांना रडायला येत असते सगळं ऐकून, पण तू त्या विश्वासाला सुरुंग लावलायस असं म्हणते प्रतिमा. का हे सगळं करताना तुला त्रास लाज अजिबात वाटली नाही का असं म्हणते आता इथे प्रतिमा. नाही वाटली का असं म्हणते ती. नाही वाटली असं म्हणून ती मारते आता इथे प्रियाच्या कानाखाली. खूप जास्त रडायला लागते प्रतिमा, खूप जास्त. ती प्रियाला मारून खूप रडते आता इथे प्रतिमा बघा प्रेक्षकांनी. शैलीला पण रडायला येतं. तर आता प्रतिमाला घेऊन जातो रविराज आणि तो बसवतो तिला सोफा सेट वरती. तर आता इथे बसवतात तिला सगळेजण सोफ्यावरती आणि सगळ्यांना भाऊक झालेलं दाखवलंय. तर आता इथे प्रियाला मात्र काहीच वाटत नसतं. तर आता इथे मैनावती येते प्रियाकडे. सगळ्यात मोठी फसवणूक तर हिने आमची केली असं म्हणते आता इथे मैनावती. माझ्या पोटात ही पोरगी नाही, विष वाढवलं मी, विष असं म्हणते ती. जन्मल्या तुझ्या गळ्याला नख लावलं असतं ना तरच बरं झालं असतं असं म्हणते ती. तुला का जिवंत ठेवलं मी असं म्हणते ती आणि तीही मारते आता इथे प्रियाच्या कानाखाली. अगं तू जन्माला आली नव्हतीस तेव्हा तुझ्या बहिणी आणि आम्ही सुखी होतो ग. तू आलीस आणि आमचं घर जळलं तिकडे असं म्हणतो आता इथे सदा. तू आल्यानंतर घरात पोलीस यायला लागले असं म्हणतो आता इथे सदा. रोज माऱ्या रोज राडे असं म्हणतो तो. तुझी 2 फूट उंची नव्हती, पण माऱ्या काय सुचतच नव्हतं तुझं असं म्हणतो. घरात न गेलीस, आम्ही म्हंटल आमची सुटका झाली, पण तेवढं कुठं आमचं नशीब असं म्हणतो तो. अगं परत आलीस आणि आमचा जीव घ्यायला निघालीस असं म्हणतो तो. अरे जन्मदाता बाबाला विषाचं इंजेक्शन द्यायला निघाली होतीस असं म्हणतो सदा. कुठे फेडशिले पाप असं म्हणतो तो रडत रडत. तर आता प्रताप येतो बघा प्रेक्षक आणि प्रियासमोर थांबतो. ह्या घरात आम्ही तुझं खुल्या मनाने स्वागत केलं होतं. रविराजची मुलगी म्हणजे आमची मुलगी असं समजत होतो आम्ही, आणि तू काय केलंस तर मनातल्या मनात आमची थट्टा करून आम्हाला हसत राहिलीस असं म्हणतो प्रताप. आमच्या भोळेपणाचा फायदा उठवलास असं म्हणतो प्रताप. आणि हे कमी काय म्हणून तो आमच्या मुलावर जाळ फेकलंस असं म्हणतो प्रताप. अगं माझ्या भोळ्या भाबड्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस तू असं म्हणतो प्रताप. तर आता अश्विन रडत असं बघा प्रेक्षक. तर आता इथे प्रताप कानाखाली मारतो प्रियाच्या. पण खूप बरं झालं खरंच, तो अश्विन डिझर्वच करत होता.
मूर्ख होता खरंच प्रेक्षक हो अश्विन. तर आता इथे प्रताप निघून जातो तिथून. प्रियाला काय वाटतच नसतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अश्विन येतो, प्रियासमोर थांबतो. तुझं माझ्यावर प्रेम नव्हतंच ना कधी असं म्हणतो अश्विन. तुला फक्त सुभेदारांचा पैसा हवा होता असं म्हणतात इथे अश्विन. बावळट कुठला. तो अर्जुन सुभेदार कडून नाही मिळाला तर अश्विन सुभेदार कडून मिळवायचा असं म्हणतात इथे अश्विन. एवढं सोपं होतं तुझ्यासाठी असं म्हणतात इथे अश्विन. हा असं म्हणतो तो. पण या सगळ्या माझा बळी गेला का असं म्हणतात इथे अश्विन. माझ्या प्रेमाचा बळी गेला असं म्हणतात इथे अश्विन. तू मला दिलेलं एक एक वचन, मला दिलेला एक एक स्पर्श, आपण दोघांनी मिळून बघितलेलं एक एक स्वप्न सगळा दिखावा होता असं म्हणतात इथे अश्विन. मी तुझ्यासाठी सुभेदारांच्या तिजोरीची फक्त किल्ली होतो. हो ना असं म्हणतात इथे अश्विन. हो ना, बोल बोल असं म्हणतो तो आणि कानाखाली मारतो आता प्रियाच्या जोरात बघा प्रेक्षक हो अश्विन. खूप जोरात मारतो आता इथे अश्विन तिच्या कानाखाली. कुठल्या हक्काने माझा हसू केलास, बोल असं म्हणतो आणि ओरडतो तो. बोल तन्वी असं म्हणतो आता इथे अश्विन. मूर्ख अश्विन असं म्हणते कल्पना. तर तो खूप चिडलेला असतो. अश्विन असं म्हणते आता इथे कल्पना आणि घेऊन जाते त्याला ती. सावर स्वतःला असं म्हणते ती. स्वतःला सावर बाळा असं म्हणते ती. शांत हो. तर आता सगळे रडायला लागतात हे सगळं बघून. तर आता कल्पना येते आणि प्रियासमोर थांबते. झाला तुझं समाधान? तुला अश्विनची हीच अवस्था बघायची होती ना असं म्हणते कल्पना. अगं माझ्या मुलाने कुठला गुन्हा केला होता की तू त्याच्या नशिबात आलीस असं म्हणते आता इथे कल्पना. बघा प्रेक्षक हो, तर तू आमच्या घरावरती भूल पाडली होतीस. तरी सायलीने तुझं खरं रूप आम्हाला दाखवलं होतं असं म्हणते आता इथे कल्पना. तरी सुद्धा तू लाज रोजपणे आमच्या घरामध्ये रांधत होतीस. हे घर पवित्र आहे ते तू अपवित्र केलंस असं म्हणते आता इथे कल्पना. तू एका आईला दुखावल्यास, तू एका आजीला दुखावल्यास. तुझ्यासाठी कुठलीच शिक्षा पुरेशी नाहीये असं म्हणते ती. कुठली शिक्षा पुरेशी नाहीये असं म्हणते कल्पना आणि कानामूल खाली मारते आता इथे प्रियाच्या. तर आता सुमन सुद्धा येते बघा प्रेक्षकांनी प्रियासमोर थांबते. मी तुझ्यावर तुझ्या आई इतकी माया केली असं म्हणते सुमन प्रियाला. फुलासारखं जपलं तुला. आमची तन्वी परत आली असं समजून कुठे घेऊ आणि कुठं सोडू असं झालं होतं मला असं म्हणते ती. पण तू तर आम्ही पाहिलेली एक नागिनी गालीस का असं म्हणते आता इथे सुमन. माझा विश्वासघात फक्त ह्यानी नाही केलाय, तू सुद्धा केलायस असं म्हणते आता इथे सुमन प्रियाला बघा प्रेक्षक हो. तर ती खूप चिडलेली असते आणि ती सुद्धा कानाखाली मारते आता इथे प्रियाला बघा प्रेक्षक हो. प्रियाला किती मार पडले आज खरंच प्रेक्षक हो, मोजून सांगा आणि कमेंट करा खरंच. तर आता चैतन्य म्हणतो झालं झालं पोट भरलं का बबली लोखंडे असं म्हणतो आता इथे चैतन्य बघा प्रेक्षक हो. तुझी भूक खूप मोठी आहे ना म्हणून म्हटलं असं म्हणतो तो. आधी त्या बॉयफ्रेंड्सनी पैसे दिले ते पुरले नाहीत म्हणजे आश्रमात राहत होतीस तर तो आश्रम घ्यायला बसलीस. शेवटी नजर तुझी रविराजच्या प्रॉपर्टीवर पडली तेही पुरलं नाही म्हणून सुभेदारांच्या घरात घुसलीस. किती नीच बाई आहेस का तू असं म्हणतो आता चैतन्य. झालंय का अजून कोणाला छळायचं बाकी असं म्हणतो चैतन्य. तर आता अस्मिता येते पुढे. तर आता ती येऊन थांबते प्रियासमोर. हिची भूक ना कधीच भागणार नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता ती म्हणते कारण भस्मासुराचा अवतार आहेस तू असं म्हणते आता इथे अस्मिता. तर प्रिया मात्र आपला मास दाखवतच असते बघा प्रेक्षक हो. जिथे हात ठेवशील ना तिथे राखच करशील असं म्हणते अस्मिता. प्रियाला काय वाटतच नसतं. कशी माझ्या घराची राख केलीस तू असं म्हणून अस्मिता कानाखाली मारते जोरात बघा प्रेक्षक हो. प्रियाच्या सगळे मारतायत तिला. मनात राक्षस असल्याशिवाय ना एखादी व्यक्ती 2 वर्ष अशी खोटी ओळख दाखवून राहूच शकत नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता बाकी सगळे सुद्धा रडत असतात खूप. अस्मिता म्हणते मनातल्या मनात स्वतःशी पण तू असंच खोटं बोलत असशील ना गं असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता अस्मिता पण निघून जाते बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता इथे पूर्णाजीला उठायचं दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पूर्णाजी आपली काठी घेते आणि चालत चालत येतात प्रियाजवळ. प्रियाला मात्र खूप माज असतोच. तर आता इथे पूर्णाजी खूप इमोशनल झालेले दाखवले. तर आता इथे पूर्णाजी एक कानाखाली मारते प्रियाच्या बघा प्रेक्षक हो. माझ्या श्वासात श्वासात फक्त तन्वी असं म्हणते आता इथे पूर्णाजी. माझ्या अंगणात बागडणारी तन्वी, अर्जुनवर रुसणारी तन्वी, पूर्णाजी म्हणून मला घट्ट मिठी मारणारी तन्वी. तिचं हसणं माझ्या कानात अजूनही वाजतंय असं म्हणते आता पूर्णाजी. स्पर्श अजूनही जाणवतोय. पण ही तन्वी तू नाही असं म्हणते आता इथे पूर्णाजी. तू विष आहेस विष असं म्हणते पूर्णाजी. असं विष जे हळूहळू अंगात फिरतं, मेंदूचा ताबा घेतं, तसंच केलंयस तू असं म्हणते पूर्णाजी. आम्हाला कळलंच नाही. जो मला माझ्या तन्वीचा चेहरा वाटतोय तो एक मुखवटा आहे असं म्हणते पूर्णाजी. तू माझ्या तन्वीचं नाव सुद्धा मला घेतलेलं आवडत नाहीये. पण तिचा लाघवी स्वभाव कुठून आणशील? हे तिचं चमकतं लॉकेट गळ्यात घातलंयस. पण तिच्या डोळ्यांची चमक कुठून आणशील असं म्हणते आता पूर्णाजी. माझ्या तन्वीला परत आण. कुठे आहे ती असं म्हणते आता इथे पूर्णाजी. तुला घाबरून कुठेतरी लपून बसली आहे ना ती असं म्हणते आता पूर्णाजी. घेऊन या तिला असं म्हणते पूर्णाजी. माझ्या तन्वीला घेऊन ये, माझ्या तन्वीला घेऊन ये असं म्हणते आता इथे पूर्णाजी आणि खूप रडते ती. तर आता इथे प्रियाला खूप आणत येत असतो. तर आता इथे सगळेजण सांत्वना करायला येतात बघा प्रेक्षक पूर्णाजीची. तर आता इथे खूप रडायला लागतात पूर्णाजी माझ्या तन्वीला आण म्हणून. तर आता इथे अस्मिता आणि कल्पना खूप रडतात. आजी प्लीज असं म्हणतो अर्जुन. शांतो असं म्हणतो तो. तर प्रिया खूप हसते. हिच्यासाठी
पैशासाठी स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस असं म्हणतो अर्जुन. तेवढी हिची लायकी नाही असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे प्रिया बघते परत अर्जुनकडे. तू बस असं म्हणतात इथे अर्जुन. तिला खूप जास्त आनंद होत असतो बघा प्रेक्षक प्रियाला हे सगळं बघून. तर आता खूप रडायचं दाखवलंय पूर्ण आजीला. शांत हो शांत हो असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे कल्पना येते प्रियाकडे. तर आता ती लॉकेट बघते. हे जे लॉकेट आहे ना, हे लॉकेट माझ्या तन्वीचं आहे असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे आठवतं तिला कसं ते घातलेले असतात लॉकेट. मला पण असं म्हटलेली असते ना, प्रिया तुला माझं हे लॉकेट आवडले नाही, हे घे असं म्हणून घातलेलं असतो ना, तो हे घाल म्हणून दिलेला असतो ना तन्वीला लहानपणी. हे दाखवले बघा प्रेक्षक हो. मस्त आहे असं म्हणलेली स्थिती. पण आजीने अर्जुनला दिलं. अर्जुनने तिच्या लाडक्या तन्वीला. पण तू 2 वर्ष हे घालून मिरवलंस तू असं म्हणते कल्पना. अगं तुझ्याकरता फक्त हे सोनं आहे, पण आमच्यासाठी भावना आहेत त्या असं म्हणते कल्पना. पण आता मी तुला ह्या लॉकेटकडे बघू सुद्धा देणार नाही असं म्हणते कल्पना आणि काढून घेते ती आपल्या हातामध्ये बघा प्रेक्षक हो तिचं जे लॉकेट असतं ते. तर आता कल्पना घेऊन येते ते लॉकेट. तर आता इथे अर्जुनला दाखवलंय. तर आता इथे अर्जुन येतो आणि प्रियासमोर थांबतो. स्वतःला खूप हुशार समजतेस ना प्रिया असं म्हणतो इथे अर्जुन. तुझ्या सगळ्या अफेअर्स बद्दल आम्हाला कळलं आणि तुला आम्ही घराबाहेर काढलं असं म्हणतो इथे अर्जुन. विनवल्या केला आणि तुला परत घरातल्या स्टोरूम मध्ये बंद केलं तेव्हा तू खूप हसलेशील ना. सुभेदारांना कसं परत मूर्ख बनवलं म्हणून. बिंडोक सुभेदार असंही म्हणाले असशील मनातल्या मनात असं म्हणतो अर्जुन. बट यू नो व्हॉट, आम्ही तुला घरात ठेवून घेतलं कारण तुला सहज जाऊ द्यायचं नव्हतं आम्हाला असं म्हणतो अर्जुन. तुझे सगळे गुन्हे उघड करायचे होते असं म्हणतात इथे अर्जुन. आणि स्टेप बाय स्टेप तुला ह्या घरातल्या शेवटच्या दिवसांपर्यंत घेऊन जायचं होतं आम्हाला असं म्हणतात इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळे रडायचं दाखवलंय. तर आता इथे सगळे खूप इमोशनल झालेले दाखवले. तुला काय वाटलं आयुष्यभर तन्वी सुभेदार म्हणून सगळ्यांना इथे फसवत बसशील तू असं म्हणतात इथे अर्जुन. सुभेदारांच्या तिजोरीतले सगळे पैसे उडवत राहशील. गेली 2 वर्ष तू काय करू शकली नाहीस, काय विचार करू शकतेस, काय डील करू शकत होतीस हे सगळं आम्हाला माहित होतं म्हणूनच तुझ्यासोबत तुझ्यापेक्षा मोठा गेम आम्ही खेळलो असं म्हणतात इथे अर्जुन. तू जरी पिंजऱ्यातलं उंदीर बघितलंस का कधी? तू ना तिथल्या तिथे गोल गोल फिरत होतीस असं म्हणतो अर्जुन. बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतो पण नाही जमत त्याला असं म्हणतो अर्जुन. मग तो घाबरतो, ओरडतो, स्वतःचं नख भिजल्यावर मारला जातो पण त्याचा काही उपयोग होत नाही. तुझंही तसंच होणार आहे आता प्रिया असं म्हणतात इथे अर्जुन. आता आयुष्यभर जेलमध्ये सडायचं, रडायचं तिथेच आणि स्वतःचं डोकं जेलच्या भिंतीवर आपटायचं पण तिथेच राहायचं आणि तिथेच मरायचं असं म्हणतो अर्जुन. तर सायली खूप भावूक झालेली असते आणि प्रिया हसत असते. तर प्रियाला हसायचं दाखवले का खरंच माहित नाही प्रेक्षक हो. आज ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कोर्टात न जाताच त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी केस जिंकली असं म्हणतो अर्जुन. आणि सुभेदार आणि किल्लेदार. तर आता इथे प्रिया हसायला लागते जोरजोरात. सॉरी असं म्हणते प्रिया. खूप हसते ती, जोरजोरात हसते. 2 नामांकित वकील, एक बिझनेसमॅन, एक डॉक्टर, द ग्रेट अन्नपूर्णा सुभेदार असं म्हणते आता प्रिया. तर आता जोरजोरात हसते प्रिया. एवढी सगळी बुद्धिमान माणसं एकाच घरात आहेत आणि या सगळ्यांना मूर्ख कोणी बनवलं? मी असं म्हणते आता इथे प्रिया. आणि हसते ती जोरात. प्रिया आणि असं म्हणते ती आणि खूप जोरात हसायला लागते ती, जोरात हसायला लागते. अर्जुन असं म्हणते प्रिया. हे मला अजिबात कठीण नाही गेलं, अजिबात नाही असं म्हणते प्रिया. का असं म्हणते प्रिया? कारण तुम्ही सगळे आहेत ना तन्वीसाठी आतुरतेने वाट बघत होता असं म्हणते आता इथे प्रिया. पाण्याबाहेर काढलेला मासा कसा थडपडत असतो ना तसे थडपडत होता असं म्हणते प्रिया. हृदय खूप काळ उपाशी राहिलं ना तर मेंदू आहे ना मेंदू गाढ झोपतो असं म्हणते आता इथे प्रिया. आणि हसायला लागते ती खूप जोरात. आणि त्या झोपेचा मी फायदा घेतला असं म्हणते आता इथे प्रिया. आणि हे तुमच्या घरात आणि तुमच्या आयुष्यात शिरले असं म्हणते प्रिया. आणि हसते ती जोरजोरात. तर असं बघ इथे समजून बघत रे म्हणजे काय ते तुझ्या असण्याची शिक्षा मी तुला देणार असं म्हणून सायली तिला घराबाहेर काढते. जोपर्यंत हा समज होता की रविराजची मुलगी आहेस म्हणून तोपर्यंत माझे हात बांधलेले होते प्रिया. पण ज्या क्षणी कळलं की तू खरी तन्वी नाही आहेस त्या क्षणी सगळी बंधनं तुटली असं म्हणते आता इथे सायली. आता तुरुंगाच्या 4 भिंती हेच तुझं जग असणार आहे असं म्हणते सायली. माझ्या नजरेसमोरही दिसू नकोस प्रिया असं म्हणते सायली. चालते हो इथून असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.